जमीन हडपणारी टोळी अधिकाऱ्यांची हातमिळवणी. गुजरातच्या धर्तीवर जमीन संरक्षणाचा कायदा आणा, आमदार संजय केळकर. ठाणे. येऊरमधील जमिनी हडप करणारी टोळीच असून गरिबांना धाक दाखवून जमिनी हडप केल्या जात आहेत. यात शासकीय अधिकारीही गुंतल्याचा खळबळजनक आरोप करत आमदार संजय केळकर यांनी गुजरातच्या धर्तीवर जमीन संरक्षणाचा कायदा आणण्याची मागणी अधिवेशनात केली. पावसाळी अधिवेशनात प्रस्ताव क्रमांक 293 वर चर्चा करताना आमदार संजय केळकर यांनी ठाणे शहरात होत असलेली अनधिकृत बांधकामे, जमिनी बळकावणे, शासनाचा महसूल बुडवणे, फसवणूक करणे आदी मुद्दे मांडत गुजरातच्या धर्तीवर जमीन संरक्षणाचा कठोर कायदा आणण्याची मागणी केली. येऊरमध्ये जमिनी हडपणारी टोळीच असून यात शासकीय अधिकारी सुद्धा गुंतल्याचा आरोप त्यांनी केला. शासकीय भूखंडावर अनधिकृत बांधकामे होत असून सहाय्यक आयुक्त सुद्धा त्याला पाठीशी घालत असल्याचे चित्र दिसत आहे. या अधिकाऱ्यांवरच धाक निर्माण करण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी श्री केळकर यांनी केली. म्हाडाच्या 31 सदनिका हडप. म्हाडा प्राधिकरणाला हस्तांतरित कराव्या लागणाऱ्या 31 सदनिका दर्शन सागर डेव्हलपरने विकून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली. याबाबत कासारवडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून कारवाई मात्र शून्य आहे. या प्रकरणी कडक कारवाईचे निर्देश देण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली. अध्यक्ष महोदय, ठीक आहे. या 293च्या प्रस्तावावर काही मुद्दे मांडण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये लँड ग्रॅबिंगच्या संबंधामध्ये देखील उल्लेख आलेला आहे. जमीन हडप करणं, दडपशाही करणं. तर या निमित्ताने मी शासनाला सूचना करेन, विनंती करेन की गुजरातच्या धर्तीवर गुजरातने जसं गुजरात लँड ग्रॅबिंग प्रोहिबिशन ॲक्ट 2020 साली आणला, 2022 साली त्यांनी तो अमेंड केला आणि अशा प्रकारचा कायदा आणण्याची आपल्या राज्यामध्ये देखील आपल्या या सगळ्या भागामध्ये गरज आहे. अध्यक्ष महोदय, कारण की अनेक प्रकारे लँड ग्रॅबिंग चालू आहे, जो निराधार आहे, जो दुर्बल आहे, परंतु त्याची जमीन आहे त्याला धाक दपटशा दाखवून अशा प्रकारचं जमीन बळकावण्याचं काम जे आहे ते चालू आहे. आणि विशेष करून मुंबई आणि आसपासच्या भागामध्ये प्रत्येक स्क्वेअर फूटच्या मागे म्हणजे जमिनीच्या भोवतीच सगळी गुन्हेगारी आहे की काय, आणि जमिनीच्या भोवती निरनिराळ्या पद्धतीची युद्ध चालू आहेत, मारामाऱ्या चालू आहेत. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा मी याच्यामध्ये सुचवीन की लँड ग्रॅबिंगच्या संबंधामधला प्रोहिबिशन करणारा जर कायदा या ठिकाणी आणता आला तर निश्चितपणे त्याचा उपयोग होईल. लँड